गुड मॉर्निंग सगळ्यांना. अ, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला गावातल्या परिसरातल्या भरपूर लोकांचे फोन येत आहेत की आमचे कागदपत्र तयार नाही आहेत. ॲडमिशनसाठी काही अडचण येईल का? निश्चितपणे अडचण तर तुम्हाला येणार. तुम्ही उदाहरणार्थ OBC समाजाचे असाल. समाज म्हणजे OBC कॅटेगरीचे, SC कॅटेगरीचे, ST कॅटेगरीचे, EWS, SC-BC. तर ह्या सगळ्या काही ज्या कॅटेगरीज आहेत, NT असेल, तर आपल्या गावामध्ये परिसरामध्ये जी लोकं आहेत, जी या कॅटेगरीतले आहेत, ज्यांचे आई वडील भाऊ बहीण पूर्ण परिवार सगळ्या या कॅटेगरीमध्ये मोडतो. पण आज 2026 चालू आहे तरीसुद्धा त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे. तर हे कुठेतरी आपण स्वतः पण पाहिलं पाहिजे. आपण एवढं पैशाच्या मागे धावतो पण साधे आपले बेसिक कागदपत्र तयार नाहीत. तर माझी सगळ्या पालकांना, कुटुंबांना, विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, वेळातला वेळ काढा, आपल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि आपल्या नांदेडच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन हे तुम्ही कागदपत्र सबमिट करा. पहिले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तुम्ही ऑनलाईन फॉर्म कुठूनही भरू शकता. तुम्ही हातगावला, निवघ्याला, शिरडमध्ये पण कोणत्याही कॅफेवरती किंवा कोणाच्या मदतीने आपल्या गावातील भरपूर लोक आहेत जे एजंट बनूनसुद्धा काम करतात. कदाचित तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. आणि हे सगळे कागदपत्र तुम्ही गोळा पटकन करा, वेळ न लावता 8-10 दिवसामध्ये गोळा करा. आणि आपल्या मुलाचं जर ॲडमिशन कॅटेगरीमध्ये पाहिजे असेल, कॅटेगरीमध्ये भरपूर मार्क आपल्याला डिस्काउंट भेटतो. म्हणजे ओपनचा जर 90 मार्काचा कट ऑफ असेल तर OBCचा जवळपास 75ला लागतो आणि SCचा जवळपास 60 वगैरे मार्काला लागतो. नॉट नेसेसरीली की असं सगळीकडेच होतं, पण आपल्याला 5-10 मार्काचा डिस्काउंट जरी भेटला तरी हे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायद्याचं आहे. तर माझी सगळ्या पालकांना, कुटुंबांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे, वेळ बाजूला काढा, कागदपत्रांच्या मागे लागा, सगळे कागदपत्र तयार करा, उशीर करू नका. तुमच्या घरामध्ये जर 11वी-12वीचा मुलगा असेल तर आत्ताच तयारीला लागा. आणि ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन कॅन्सल होऊ वाटत नसेल तुम्हाला, पक्कं हवं असेल हमीचं, खात्रीचं, तर हे कागदपत्र आत्ता काढा. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं, काही जे असेल तुमचं कामं आता एक 10-15 दिवस बाजूला ठेवा बरं का. सगळ्या गोष्टी एकत्रच येतात, पण तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर आत्ता करा. उशीर आत्ताही झालेला नाही. तर सगळ्या पालकांना, सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही काय म्हणता येईल, कागदपत्र काढा. आणि काही अडचण येत असेल तर मी आहे तुमच्या मदतीला, तर तुम्ही मला सांगू शकता. हे आमचं हॉस्टेल. दिस इज व्हेरी नाईस ब्युटिफुल कॅम्पस. ओके, चलो सायनिंग ऑफ. बाय.